नमस्कार, मी साक्षी अणस आणि येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवालला 3 दिवसाची पोलीस कोठडी, शिवाजीनगर कोर्टाचा निकाल. पुण्यात वंदे मातरम संघटनेकडून विशाल अगरवालवर शाईफेक, 5 ते 7 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. पुणे कार अपघातातील अगरवाल कुटुंबियांचं अंडरवर्ल्डशी कनेक्शन उघड. कल्याणी नगर अपघातानंतर पुणे महापालिका अलर्ट मोडवर, कोरेगाव परिसरातील 3 अवैध पबवर कारवाई. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मोठ्या बांधकामांना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. भीषण पाणीटंचाईमुळे निर्णय. यवतमाळच्या म्हसोबा तांडा गावात बोकड्याचं शिळं मटण खाल्ल्याने 19 जणांना विषबाधा. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज विश्वस्त संस्थेच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी हरिभक्त पारायण कांचनताई जगताप यांच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांचा संत निवृत्तीनाथ महाराज संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळेस विश्वस्त जयंत महाराज गोसावी व विश्वस्त यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच 20 जून 2024 रोजी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर दिंडी सोहळ्याचे रथाला बैलाचे मानकरी हे पप्पू भडांगे यांच्या बैलजोडीला दिंडीत पालखी सोहळ्याचा मान मिळाला. यावेळेस चिठ्ठी सोडत काढून त्यांना मान दिल्यानंतर त्यांचा नवनिर्वाचित अध्यक्ष कांचनताई जगताप यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम सोहळ्याप्रसंगी विश्वस्त हरिभक्त पारायण जयंत महाराज गोसावी, दिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथील हरिभक्त पारायण शरद महाराज कड, शामराव महाराज उर्फ बापू बाबा सोनवणे व विविध मान्यवर या कार्यक्रम सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते. येस मराठीसाठी अतिथी संपादक शामराव सोनवणे, त्र्यंबकेश्वर. येस मराठीमध्ये संपूर्ण भाविकांचं स्वागत आहे. आपण पाहू शकतो की निवृत्तीनाथ महाराज यांचा समाधी सोहळा हा त्र्यंबकेश्वर नगरीतला भव्य असं वास्तूचं काम सुरू आहे, मंदिराचं काम सुरू आहे. परंतु येत्या 20 तारखेला दादांचा पालखी सोहळा हा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी आज दादांच्या पालखी सोहळ्यासाठी 2 जे बैलजोडीचे मानकरी आहेत त्यांचे चिठ्ठी सोडत करण्यात आली. आणि आज आनंदाची बातमी म्हणजे की निवृत्तीनाथ संस्थेवरती आजपर्यंत महिला अध्यक्ष म्हणून नव्हत्या आणि त्यांची निवड कांचनताई हरिभक्त पारायण कांचनताई जगताप यांची अध्यक्षपदी निवड झाली आणि त्यांच्या हस्ते हा पालखी सोहळ्यासाठी लागणाऱ्या बैलांचा त्या ठिकाणी सोडत करण्यात आली आणि तो मान आज मिळाला, त्यांचाही सत्कार करण्यात आला. तुझं पाहिलं, धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा, शिव अवतार धरून केले त्रिभुवन पावले, समाधी त्र्यंबकाशी करी मागे शोभे ब्रह्मगिरी. या पद्धतीने आपल्याला खरोखर आज आनंदाचा तो आनंद तरंगतो. ह्या अभंगाचा आज आनंद झालेला आहे. आजपर्यंत समाधी सोहळ्यावरती महिला विश्वस्त म्हणून मान मिळालेला होता, परंतु आज ताईंना अध्यक्षपद मिळालं. खरोखर आजचा दिवस खूप सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असा आजचा दिवस. आणि त्यातल्या त्यात आपल्याबरोबर बोलण्यासाठी आता त्यांचं अध्यक्षपद काल निश्चित झालं आणि आज आपल्याबरोबर बोलण्यासाठी येस मराठी बोलण्यासाठी स्वतः अध्यक्ष ताई आहेत कांचनताई जगताप. ताई, पहिला मान विश्वस्त मंडळी अध्यक्ष झाला, काय सांगा? रामकृष्ण. आज खऱ्या अर्थी एक आनंदाचा सोहळा आहे असं म्हणायला हरकत नाही. काल एक अद्भुत निर्णय झालेला आहे की माझे सगळे विश्वस्त, माझे अध्यक्ष, माझे सचिव साहेब या सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझे अध्यक्ष पदाची जी निवड आहे ती एकमताने झाली. खऱ्या अर्थी आमची जी मीटिंग आहे, आमची जी बैठक आहे ती अत्यंत शांततेत पार पडली आणि अध्यक्ष पदाचा भार या सर्व विश्वस्त मंडळींनी माझ्यावर घेतला. खऱ्या अर्थी निवृत्तीनाथांचीच माझी उद्योग आहे की एका मुक्ताईला दादांची सेवा करायला मिळणार ही सौभाग्यच आहे. आणि खऱ्या अर्थी माझ्या निवृत्तीनाथांची सेवा माझ्याकडनं चांगल्या पद्धतीने कशी होईल, मी करणारी कोण आहे, मी निमित्ताला आहे, पण दादा माझ्याकडनं कशी करून घेईल त्या पद्धतीने करणार आहे. आणि सर्व माझ्या महिला कीर्तनकार, महिला वारकरी
त्यांना माझ्याकडनं या अध्यक्षपदाचा काय फायदा होईल की जेणेकरून त्यांच्या ज्या अडचणी आहेत ते निरसन करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. सर्व वारकऱ्यांच्या अडचणी निरसन करण्याचा प्रयत्न करीन. मी आपल्या सर्वांना ग्वाही देते आहे. आपण सचिव म्हणून आपली निवड झाली त्याबद्दल तुमचं अभिनंदन. धन्यवाद. सचिव म्हणून यापुढे आणि सर्वजण तसे एकत्र काम करणारच आहोत. आता ताईंची निवड झालेली आहे, सार्थ अशी आहे त्यांना साथ देण्यासाठी आणि सर्व लोक एकत्र आहोत ती सर्वांची बैठक झाली. आणि आता येणारा पालखी सोहळा आहे, तर पालखी सोहळ्यामध्ये काय काय गुन्हेवा असतात, पालखी सोहळा कसा यशस्वी करायचा. खरं तर निवृत्तीनाथ संस्था आणि एकूणच निवृत्तीनाथांचं वाङ्मय असेल, मातांचं साहित्य असेल, साहित्य रचना असेल, त्यांचे ग्रंथ असतील, हे दुर्मिळ आहे. आणि अनेक शाळकरी मुलांना असेल किंवा माध्यमिक स्तरावर शिकणारे विद्यार्थी असतील, महाविद्यालयीन विद्यार्थी असतील, स्टाफ असेल, त्यांना निवृत्तीनाथ माहिती नाही. आता ते आम्हाला भजना कीर्तना कोणतीही मर्यादित हे तळागाळापर्यंत विद्यार्थ्यांच्या लेखनापर्यंत त्याच्या पुस्तकापर्यंत ते जावे अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही अभंगगाथा आम्ही निर्माण संस्थांच्या वतीने अभंगगाथा ज्या ज्या ठिकाणी पालखी सोहळा जाईल तिथल्या ग्रंथालयामध्ये आणि शाळेच्या ग्रंथालयामध्ये अशा पद्धतीने तिथं वितरित करणार आहोत. त्या निमित्ताने निवृत्तीनाथांचं वाङ्मय आपल्याकडे दादांची सेवा लहानपणापासूनच होती आणि अजून अविरत राहणारच आहे. काय सांगा? काही माझं परम भाग्य लक्षात घ्या. माझ्या वडिलांची विलासिका किंवा हिंदी जन्म सेवा मानले जातात. काही विशेष पुण्याही घराण्याची मागणी आणि त्या निमित्ताने सेवा मला प्राप्त आणि निवृत्तीनाथ महाराजांची सेवा हेच माझ्या जीवनाचं व्रत, हेच माझं ध्येय. आपण 12वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी तसेच विशेष प्रावीण्य मिळून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी येस मराठी घेऊन येत आहे 12वी नंतर काय हा आपला विशेष कार्यक्रम. या विशेष कार्यक्रमात करिअर मार्गदर्शन चर्चासत्राचे आयोजन केलेले आहेत. या कार्यक्रमात 12वीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील विशेष प्रावीण्य व 85% वरील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपले गुणपत्रक व फोटो खालील दिलेल्या नंबरवर पाठवावे. तसेच आपला संपर्क क्रमांकही पाठवावा ही विनंती. आत्ताच ताईकडून जाणून घेतलं की जे 12वीमध्ये सहभागी झालेल्या महिला वारकरी यांना सुद्धा विशेष स्थान वाटले. येस मराठीसाठी शामराव सोनवणे, त्र्यंबकेश्वर, नाशिक. दिंडोरी तालुक्यातील वणी बस स्थानक येथे पिंपळगाव आगारीची बस नाशिककडून कळवणकडे जात असताना वणी बस स्थानकच्या प्लॅटफॉर्मवर लागल्यानंतर अचानक स्विचमधून धूर निघत असल्याने बस चालक यांनी परिस्थिती पाहता त्यांनी गाडीचं स्विच त्वरित बंद केले. तोपर्यंत इंजिनमध्ये आग लागलेली होती. बसमध्ये 27 प्रवासी असताना चालक व वाहक असे एकूण 29 प्रवासी बसमध्ये होते. परंतु आधी बस वाहक व चालक यांनी त्वरित प्रवाशांना खाली सुखरूप उतरून दिल्यानंतर मग आग विझवण्यासाठी असलेले अग्निशामक बंब हा हातात घेऊन आग विझवण्यासाठी सुरुवात केली, पण तो सुद्धा निकामी निघाला. चालक यांनी तोपर्यंत बसच्या पाठीमागील सीटवरती एक 5 लिटरचा पाण्याचा ड्रम भरलेला ठेवलेला होता. तो आणून त्यांनी पेटणारे इंजिनवर पाणी टाकले. तोपर्यंत बस स्थानकमधून 20 ते 25 प्रवासी हे आग विझवण्यासाठी धावून आले. नंतर माती व खडी टाकून बसचे इंजिन भिजवण्यास प्रवासी यांनी मदत केली. 2 दिवसात 2 बसने पेट घेतल्याचे आपल्याला पाहावयास मिळालेले आहे. 22 मे 2024 आपल्याबरोबर बोलण्यासाठी आता नामदेव पैठणे आहेत. भाऊ, बस पेटली, काय सांगाल? आत्ता ही बस पेटल्याचं ऐकलं आणि कालच गडावर पण एक खाजगी नाही का टेम्पो ट्रॅव्हलर पेटली होती. वाढतं ऊन आणि नाही का वाढतं उन्हाचं एक कारण आपल्याला या ठिकाणी बघता येईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की गाड्यांचा जो काय मेंटेनन्स आहे सरकारतर्फे बस रेग्युलर प्रॉपर केला जात नाही. आणि एवढ्या याच्यामध्ये बघितलं तर गाड्या पेटण्याचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे. आणि रस्त्याने सुद्धा बऱ्याच गाड्या नाशिक कळवणचा हा जो काय रस्ता आहे या ठिकाणी बऱ्याच गाड्यांनी या ठिकाणी फेल होण्याचं प्रमाण या ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी जे काही स्थानिक जे काही डेपो मॅनेजर असतील त्यांनी त्या ठिकाणी लक्ष देऊन गाड्यांचा मेंटेनन्स प्रॉपर करावा आणि प्रवाशांची होणारी जी काही सोय आहे ती टाळावी अशी मी सगळ्यांना आपल्या ग्रामस्थांतर्फे मी त्यांना विनंती करतो. ही ऑटोमॅटिक खालून पेटली गाडी. हां मी स्टेअरिंगवर बसलो होतो. हां स्टेअरिंगवर बसला तो खालून लगेच जाळ निघायला लागला खालून इंजिनच्या खालून. हां इंजिनच्या खालून मी स्विच ऑफ केला गाडीचा. नंतर पाहिलं गाडीमध्ये आपलं हा ते काढलं. ते काही
पेटारा हां म्हणजे ते चालूच व्हायचं. हां ते चालू व्हायला तर मग नंतर लोकांनी वाळू घेतली, वाळू टाकली हां इंजिनवर. हां नंतर 5 लिटरचा मागा बॅरल भरला होता पाण्याचा. हं, ते पाणी इंजिनवर ओतलं. हं, नंतर ते थंड झालं. हं. भिजलं नंतर. एकूण गाडीत किती प्रवासी असतील? गाडीमध्ये एकूण 27 प्रवेश होते. 27 होते. ते सर्व सुखरूप बाहेर निघाले. हो, सगळे व्यवस्थित प्रवास, सगळे बाहेर व्यवस्थित निघाले. आपल्यासोबत बोलण्यासाठी वाहतूक नियंत्रक आहेत के चौरे. आपल्या आगारात ही पिंपळगाव डेपोची बस अचानक त्यांनी पेट घेतला, काय सांगाल? आणि चालक स्टेरिंग होता. हां मॅडम कंडक्टर असताना ती नोंद झाली येतात, ड्रायव्हर खाली उतरली किंवा नाही, आणि ऑटोमॅटिक त्यांनी पेट घेतली. म्हणजे आपल्या जे प्लॅटफॉर्मला गाडी लागली होती का? प्लॅटफॉर्मला गाडी लागलेली होती. हां ऑटोमॅटिक पेट घेतला आणि आपोआप रिवर्स झाली. आपोआप रिवर्स झाली. आपोआप. दिंडोरी नाशिक. येस मराठीसाठी अतिथी संपादक शामराव सोनवणे, दिंडोरी. बारे, सराड, अलंगून, घागबारी, पळसण शाळांचा 12वीचा निकाल 100%. सुरगाणा तालुक्यातील विविध शाळांचा 12वीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. बहुतेक शाळांचा निकाल 100% लागल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बोरगावच्या धैर्यशीलराव पवार विद्यालयातील विज्ञान शाखेचा निकाल 96.91% लागला. खुशी शेवाळे 79.33% मिळवत प्रथम, दीक्षा ठाकरे 78.67 गुण मिळवत द्वितीय, तर पल्लवी बहिरम 76.33 गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. कला शाखेचा 91.66% निकाल लागला. कला शाखेत राहुल हेमाडे, जयश्री जोपाळे, सपना पालवा यांनी यश मिळवले. सराड आश्रम शाळेतील कला शाखेचा निकाल 100% लागला. 73.17% मिळून मीनाक्षी माळी प्रथम, 69.50% मिळून यमुना वाघमारे द्वितीय, तर 69.17% मिळून मोतीराम थविल तृतीय आला. विज्ञान शाखेचा निकाल 100% लागला. 73.50% मिळून प्रिया गांगोडे प्रथम, 71.83% मिळून गायत्री भोये द्वितीय, तर 71.33% मिळून रेखा कडाळी तृतीय आली. अलंगून येथील शहीद भगतसिंग विज्ञान शाखेचा निकाल 100% लागला. 76.50% मिळून नेहा माशी प्रथम, 76.70% मिळून चंद्रभागा थविल द्वितीय, तर 76.17% मिळून रोशन गावित तृतीय आला. कला शाखेचा 100% निकाल लागल्याने 82% मिळून रेणुका गावंडे प्रथम. सुरगाणा येथील नूतन विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल 100% लागला. 80% मिळून प्राची पाडवी प्रथम, 78.50% मिळून स्वालोहा शेख द्वितीय, तर 78.50% मिळून तृतीय आले. कला शाखेचा निकाल 96.57% लागला. 73.33% मिळून योगिता भोये प्रथम, 73% मिळून पूजा मोरे द्वितीय, तर 72.33% मिळून गुलाब चव्हाण तृतीय आला. घागबारी येथील DT जाय भावे विद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल 100% लागला. 77% मिळून रोहिणी भरसट प्रथम, 73.33% मिळून किरण गावी द्वितीय, तर 76.17% मिळून निकिता गायकवाड तृतीय आली. कला शाखेचा निकाल 100% लागला आहे. 70.67% मिळून रंजना गवळी प्रथम, 69.33% मिळून तुकाराम धुळे द्वितीय, तर 68.50% मिळून ललिता गांगुर्डे तृतीय आली. शिंदे दिगर येथील गिरिजा देवी उच्च माध्यमिक विद्यालयाचा कला शाखेचा 90.62% निकाल लागला. उंबरठाण येथील गिरिजा देवी उच्च माध्यमिक विद्यालयाचा कला शाखेचा 100% निकाल लागला आहे. भोरमाळ येथील 12वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी तसेच विशेष प्रावीण्य मिळून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी येस मराठी घेऊन येत आहे 12वी नंतर काय हा आपला विशेष कार्यक्रम. या विशेष कार्यक्रमात करिअर मार्गदर्शन चर्चासत्राचे आयोजन केलेले आहेत. या कार्यक्रमात 12वीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील विशेष प्रावीण्य व 85% वरील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपले गुणपत्रक व फोटो खालील दिलेल्या नंबरवर पाठवावे. तसेच आपला संपर्क क्रमांकही पाठवावा ही विनंती. गिरिजा देवी उच्च प्राथमिक विद्यालय कला शाखेचा निकाल 100% लागला. चिंचला आश्रम शाळेतील विज्ञान शाखेचा निकाल 100% लागला. 75.83% मिळून शीतल देशमुख प्रथम, 74.33% मिळून अलिशा गावित द्वितीय, तर 73.33% मिळून तृतीय आली.
कला शाखेचा निकाल 98.07% लागला. 82.50% मिळून मिरका रमन प्रथम, 80.83% मिळून मनीषा पिठे द्वितीय, तर 78.17% मिळून तृतीय आली आहे. बारे येथील प्राथमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा 12वीचा निकाल 100% लागला. एकूण 42 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. यात विज्ञान शाखेची प्रीती योगीराज गायकवाड 67.67% मिळून प्रथम, नूतन योगीराज गायकवाड 67.67% मिळून प्रथम, नूतन हंसराज जाधव 66.33% मिळून द्वितीय, तर धनश्री चिंतामण महाले 67.17% मिळून महाविद्यालयात तिसरी आली. कला शाखेत सारिका नारायण गवळी 75% मिळवत प्रथम, जयवंती युवराज मेघे 72.33% मिळवत द्वितीय, तर हमंती यशवंत मेघे 72% मिळवत तृतीय आली. वाणिज्य शाखेत कौशल्या गोरखनाथ जाधव 65% मिळवत प्रथम, तर महेश वसंत पालवी 60% मिळवत तृतीय आली. यशस्वी विद्यार्थ्याच्या संस्थेच्या अध्यक्षा हेमलता बिडकर, उपाध्यक्ष दामोदर ठाकरे, प्राचार्य PS आहिरे यांनी अभिनंदन केले. पळसण येथील आश्रमशाळेचा विज्ञान शाखेचा निकाल 100% लागला आहे. येस मराठीसाठी लक्ष्मण बागुल, बोरगाव. सप्तशृंगीच्या घाटामध्ये टेम्पो ट्रॅव्हल्सला आग, 19 प्रवासी वाचले. श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील सप्तशृंगीच्या घाटातील 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या घाटात साधारण 8:15 दरम्यान शिर्डीवरून सप्तशृंगी गडावर 19 प्रवासी घेऊन येणारे टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने टेम्पो ट्रॅव्हल्स पूर्ण जळून खाक झाल्याची घटना रात्री सप्तशृंगीच्या घाटात घडली. या टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये तामिळनाडू येथील 19 प्रवासी हे शिर्डी येथून दर्शन करून सप्तशृंगीच्या दर्शनासाठी येत होते. 5 किलोमीटरच्या अंतरावरती आल्यानंतर सदर बसमधून अचानक धूर निघू लागल्याने सर्व प्रवासी हे तातडीने बसच्या खाली उतरले. अचानक 10 मिनिटांमध्ये बसने पूर्णपणे पेट घेतल्याने सर्वत्र आगीचे तांडव निर्माण झाले होते. यावेळी तातडीने घाटामध्ये नांदोरी येथून सप्तशृंगी गडावर पिण्याच्या पाण्याचे टँकर येत असताना टँकरमधील पाण्याने सर्व आग ही विझवण्यात आली. यामुळे सर्व 19 प्रवाशांचा जीव वाचला. या भाविकांना तातडीने सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्त्यांनी सप्तशृंगीवरती पाठवून दर्शनाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली. या ठिकाणी सप्तशृंगी गडावरील तरुण मुलं यांनी आग विझवण्यासाठी मोठे प्रयत्न केले. यावेळी सप्तशृंगी ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, बबलू जागीरदार, उमेश मिश्रा, निलेश शर्मा, विनोद गवळी यांनी परिश्रम घेतले. नांदोरी बीटचे पोलीस शरद शिंदे, सचिन राऊत, PSI कुलकर्णी आधीच घटनास्थळी दाखल होऊन सदरच्या गाडीचा पंचनामा करण्यात आला. ही गाडी शिर्डी येथील असून मनोज शिंदे या मालकाची आहे. या गाडीचा MH04 JP 1645 असा क्रमांक असून चालक नवनाथ मगर वय 45 राहणार खंडाळा तालुका वैजापूर अशी चालकाचे नाव असून चालकाच्या सावधगिरीमुळे 19 प्रवाशांचे जीव वाचले. उष्णतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे गाडीमधील तापमान जास्त झाल्याने वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट होऊन गाडीने पेट घेतल्याचा हा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. म्हणून येस मराठी न्यूजतर्फे सर्व प्रेक्षकांना आवाहन केले जात आहे की आपल्या गाडीची वेळोवेळी योग्य तपासणी करून घ्यावी. उष्णतेचं प्रमाण जास्त असल्यामुळे गाडीला धोका निर्माण होऊ शकतो व तसेच आपली वाहने ही सावलीच्या ठिकाणी लावावी. टँकर आला असेल ना, आता टँकर आला असेल ना, गेलं त्याला पुढं संदीप भाऊ टँकर आले बघ मागे वाटतं. टँकर आला असेल बघ, टँकर लावू दे. ये 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 थोडंच बाकी आता बस.
परत दोनच झाले आता शिकून बाकी आहे. तिसऱ्या तयारीत आहे. मागे तो तिसरा एक बाकी आहे. इकडच्या पहिले नीट लावून घ्या. 12वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी तसेच विशेष प्रावीण्य मिळून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी येस मराठी घेऊन येत आहे 12वी नंतर काय हा आपला विशेष कार्यक्रम. या विशेष कार्यक्रमात करिअर पर मार्गदर्शन चर्चासत्राचे आयोजन केलेले आहेत. या कार्यक्रमात 12वीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील विशेष प्रावीण्य व 85% वरील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपले गुणपत्रक व फोटो खालील दिलेल्या नंबरवर पाठवावे. तसेच आपला संपर्क क्रमांकही पाठवावा ही विनंती. इथे पण नीट लावा. इथून ते जोरात येतील ती गाडी. एक फुटायची बाकी ना. एक बाकी. संदीप भाऊ एक बाकी आहे. येस मराठीसाठी तुषार बर्डे, सप्तशृंगीगड. काल नाशिकसह दिंडोरी, धुळे, कल्याण, ठाणे, पालघर, भिवंडी, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई या सर्व मतदारसंघातील 5व्या टप्प्याची निवडणूक पार पडली. लोकसभा निवडणुकीच्या देशातील 5व्या व महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मुंबईतील 6 व राज्यातील 13 मतदारसंघात काल सोमवारी मतदान झाले. यात सायंकाळीपर्यंत 54.49% मतदान झाल्याची नोंद आहे. गतवर्षी याच 13 जागांवर सरासरी 55.76% मतदान झाले होते. त्या तुलनेने यंदा 1.27% घट झालेली आहे. उत्तर मुंबईमध्ये 55.21% मतदान झाले तर उत्तर मध्य मुंबईत 51.42%, उत्तर पूर्व मुंबईमध्ये 53.75%, उत्तर पश्चिम मुंबईत 53.67%, दक्षिण मुंबईत 47.70%, दक्षिण मध्य मुंबईत 51.88%, तर कल्याणमध्ये 47.80%, ठाण्यात 49.81%, पालघरमध्ये 61.18%, तर भिवंडीत 56.41% मतदान झाल्याची नोंद आहे. तसेच बहुचर्चित नाशिक मतदारसंघात 61, तर दिंडोरीत 62.66% मतदान झाल्याचे नोंदविले गेलेले आहे. नाशिकमध्ये मतदानाचे प्रमाण गेल्या वेळापेक्षा 1.42% वाढला तर दिंडोरीत मात्र 2.99% तो घसरला. निकाल हा 4 जूनला जाहीर होणार असून दरम्यान राज्यात 13 मतदारसंघात 54.49% सरासरी मतदान झालेले आहे. काही भागात रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असल्याने आकडेवारी येण्यास विलंब झाला. त्यामुळे मंगळवारी सकाळी अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यात 4 ते 5% फेरबदल दिसून आले. नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांच्यात चुरशीची लढत झाली. अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनीही चांगली लढत दिल्याचे चित्र दिसून आले. दिंडोरीत केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे भास्कर बगरे यांच्यातही अटीतटीची लढाई दिसली. नाशिक मतदारसंघाचा विचार केला तर नाशिककरांनी 40.5 तापमानाची पर्वा न करता लोकसभेसाठी तब्बल 61% मतदान केले. 2019च्या तुलनेत ही वाढ अंशतः दिसली तरी मतदारांची संख्या 1,16,000 वाढली आहे. त्यामुळे एकूण मतदान 12,68,000च्या घरात गेले असून चौरंगी लढतीचे मतविभाजन गृहीत धरता किंवा 5 लाख मते घेणारा उमेदवार विजयास प्राप्त जाईल असा अंदाज आहे. यंदाची राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून चौरंगी लढत वीट स्विंग सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे.
तसेच नाशिकच्या सिन्नरमध्ये 8.76% तर नाशिक पूर्व भागात 4.88, नाशिकात 5.22, नाशिक मध्य भागात 6.94% तर देवळाली भागात 4.0 म्हणजेच 4% तर इगतपुरीमध्ये 5.47% इतके मतदान झाल्याचे नोंदवले गेलेले आहे. वरील सर्व आकडेवारीमध्ये तसेच निवडणूक आयोगाने अधिकृत मतदानाची आकडेवारी जाहीर केलेली नसून संध्याकाळपर्यंत ती जाहीर करण्यात येणार आहे. तरी वरील सर्व आकडेवारीमध्ये फेरबदल दिसण्याची शक्यता आहे. येस मराठीसाठी शहर प्रतिनिधी नाशिक. मुख्यमंत्री सहायता निधीच्या मदतीमुळे एका 3 दिवसाच्या बालकास मिळाले जीवनदान. सदरील घटना बारामती तालुक्यातील कराडी गावामधील आहे. येथील रहिवासी असणारे रवींद्र जाधव यांच्या अवघ्या 3 दिवसाच्या बाळावरती पुण्यामधील KEM हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. सदरील उपचारासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज होती. तसेच त्यांची आर्थिक परिस्थितीही बेताची होती. म्हणून सदरील बाळाच्या वडिलांनी बारामती येथील वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्हा समन्वयक श्री सतीश गावडे यांच्याशी संपर्क साधला असता अवघ्या 6 दिवसांमध्ये सदरील बाळाच्या उपचाराला आर्थिक मदत मिळवून दिली आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीदवाक्याचा प्रत्यय खरोखर आज रोजी आला आहे. सतीश गावडे हे स्वतः पेशाने डॉक्टर असल्याने तसेच त्यांना समाजकार्याची आवड असल्यामुळे त्यांनी या कामाची सुरुवात कोरोना काळापासून केलेली आहे आणि असंख्य पेशंटला मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक वैद्यकीय मदत मिळवून दिलेली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीची सुरुवात ही त्यावेळेचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केली होती. त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आत्ताचे मुख्यमंत्री असणारे श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून असंख्य गरीब रुग्णांची वेळेत आर्थिक मदत झाल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. या कामी विशेष असे सहकार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, डॉक्टर श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री कार्यालयाचे OSD मंगेश चिवटे, मुख्यमंत्री कार्यालयाचे कक्षप्रमुख श्रीराम राऊत तसेच ॲडव्होकेट गुलाबराव गावडे, पप्पू माने आणि वैद्यकीय मदत कक्ष पुणे जिल्हा समन्वयक सतीश गावडे यांचे लाभलेले आहे. तरी वरील वैद्यकीय मदत कक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे पेशंटच्या नातेवाईकांनी आभार मानले आहे. नमस्कार, मी सतीश महादेव गावडे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पुणे जिल्हा समन्वयक. दिनांक 15/5/2024 रोजी मी संपर्क कार्यालय शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष रचना मार्केट बारामती येथे ऑफिस उघडून काय पेशंट संदर्भात माहिती देत होतो. त्यामध्येच मला एक फोन आला महिला हॉस्पिटल बारामती येथून की नुकतंच बाळ जन्मलं आणि त्याला लघवी होत नव्हती. त्याची तपासणी केली असता त्याला किडनीचा प्रॉब्लेम निघाला. ते पेशंटचे नाव बेबी आकांक्षा जाधव बारामती हे माझ्याकडं संपर्क कार्यालयामध्ये आले. मी त्यांनी सांगितलं अशा ना असा आम्हाला पेशंटला पुण्याला न्यायला सांगितले. त्यांना मी एकच धीर दिला, तुम्ही बिलकुल घाबरू नका. याच कामासाठी आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री आमचे गुरुवर्य मंगेशजी चिवटे सर आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे कक्षप्रमुख राम हरी राऊत सर हे खंबीर आहेत. 12वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी तसेच विशेष प्रावीण्य मिळून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी येस मराठी घेऊन येत आहे 12वी नंतर काय हा आपला विशेष कार्यक्रम. या विशेष कार्यक्रमात करिअर पर मार्गदर्शन चर्चासत्राचे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमात 12वीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील विशेष प्रावीण्य व 85% वरील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपले गुणपत्रक व फोटो खालील दिलेल्या नंबरवर पाठवावे. तसेच आपला संपर्क क्रमांकही पाठवावा ही विनंती. तुम्ही फक्त मला उत्पन्नाचा दाखला बाकीचे सर्व कागदपत्र जमा करा. तुम्हाला मी लागलीच ताबडतोब व तात्काळ पाठपुरावा करून मदत मिळवून देतो. त्यांनी माझ्याकडे सर्व कागदपत्र दिली. तर त्यांना पुण्याच्या KEM हॉस्पिटलमध्ये त्या बाळाला ॲडमिट केलं. त्यावर तिथं किडनीच्या ह्याच्यावरती अतिशय उत्कृष्टपणे सर्जरी झाली. आता ती बाळ एकदम व्यवस्थित आहे. त्यानंतर आम्ही सर्व पाठपुरा मुख्यमंत्री सहायता कक्षाकडे केला असता तेथील सहाय्यक आदरणीय श्री रवी सर, आदरणीय श्री स्वरूपजी काकडे सर, आदरणीय डॉक्टर निलेशजी देशमुख सर व सौ दीपाली मॅडम
यांच्याकडे मी त्या पेशंट संदर्भात सर्व पाठपुरावा केला. त्यांनी लागलीच सर्व कागदपत्र तपासून अवघ्या 5 दिवसामध्ये जवळजवळ 50,000 रुपयाची मदत त्या बाळाला दिली. त्या बाळाला दिल्यामुळे खरोखरच मी मुख्यमंत्री आदरणीय श्री मंगेशजी चिवटे सर, राम हरी राऊत व तेथील मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या सर्व स्टाफचं अभिनंदन करतो. कारण त्यांच्यामुळं या छोट्याशा चिमुकल्या बाळाला पूर्ण जन्म झाला. त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो. नमस्कार. आमच्या बाळाला जी मदत मिळालेली आहे त्यामुळं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजीरावजी शिंदे साहेब आणि आदरणीय मंगेशजी चिवटे साहेब यांचा मी खरंच अभिमान मानतो. तसेच आदरणीय राम राऊत सर यांचे देखील मी त्यांचे आभार मानतो. यांच्यामुळे आमच्या बाळाला अवघ्या 5 दिवसात जीवदान 50,000ची मदत मिळाली. त्याच्यामुळे 50,000ची मदत मिळाली. मला वाटते की असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला कायमस्वरूपी पाहिजे. मी सर्वांचे धन्यवाद अभिनंदन. खास करून बारामतीचे सतीश गावडे हे जे कायमस्वरूपी आणि गोरगरिबांना मदत करतात त्यांचे बी मी धन्यवाद करतो. असंच त्यांचं कार्य पुढे चालू राहावं याचे मी धन्यवाद. वराणी तालुका देवळा येथे महायुतीचे उमेदवार भारती पवारांचे समर्थक पैसे वाटप करताना सापडलेले आहेत. सोशल मीडियामध्ये हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नक्की काय घडत आहे? मीडियावाला चालते जामो आणणार आहे का जाय तिथे जाऊ. तिथे पैसा कोण शकते पावांचे आमचे कोण चालू शूटिंग करी जे इथे पैसा आटप चालू शे म्हणा धडधडा. जाऊ दे मला इथे पैसा वाटप चालू शे. तर हा पैसा वाटला मला दिला त्यातून रिपोर्ट वर ना पैसा वाटप चालू शे. पैसा का ना पैसा वाटप चालू शे. तिकडे जाऊ नको सरपंच नगरकडे त्यांनी इज्जत जाई सरपंच खिसा चक्कर. हा पण थांबा 1 मिनिट. तुम्ही काल पैसा वाटप काढ पैसा. हा काढ पैसा काढ. मग गावना माणसं बंटीदा तुम्हाला काही विषय नाही त्यांना पैसा पैसा काढ पैसा काढ. तू पैसा वाटप चालतो. पैसा काढ रे पैसा काढ. खिचा तू 1 मिनिट. तू ते नाम आणणार पैसा तुम्ही पैसा वर काढ. पैसा तुम्ही काय काम शेत बाय इकडे पैसा. हा बरोबर पैसा कोणी सांग बरोबर पैसा काढ. कोणी सांग याला फोटो काढ रे. पैसा काढ पैसा वाट राहा तिथे. इथे तुम्हाला बाहेर गावना लोक वाटते ना. तुम्ही बाहेर गावना इथे काय पैसा काढ. पैसा दाखड वर पैसा काढते फक्त पैसा दाखड काढ वर पैसा दाखड शूटिंग पैसा काढ रे वर पैसा दाखड पैसा काढ. अरे काय करत नाही पैसा काढ. काल पैसा काढ पैसा कट काय तू सांगितलं पैसा बाहेर गावना लोक काय करत तुम्ही वाटायला पाहिलं होता इथे. मग या दिवसा इथे डवळ्या चालू पैसा काढ पैसा. मग बाहेर गावना काय करायचे अण्णा बाहेर गावना वाचत इथे पैसा वाटायला तुम्ही कसा लाई करतात. आपला इथून या तुम्ही गाडी काढा ऍक्शन निघा. नाही असे नाही करा बाहेर गावना नाही. दर पैसा काढ रे पैसा इथे तुम्ही दर वेळेस नसू बीजेपी ना लोक आपल्या गावातले अंडे नाहीत का. आपल्या गावातले अंडे नाहीत का. तुम्ही इज्जत घ्या बाहेर गावतो लाजा वाटतेच का तुमले. आपल्या गावला तुम्ही काय सट्टा उपाडतात का. अरे बाहेर गावला आपला राजकारण करायचं ना माधर होतो तुमले. अरे बाहेर गावला लोक सत्ता करायला ना आपल्या गावात किंमत घाल राहिलात ना तुम्ही. आपल्या गावनी बाहेर गावना आपला गात भिकारी शेत 250 रुपयाले. तुम्ही स्वतः वाटा ना बाहेर गावना. मग तुम्ही स्वतः 12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी तसेच विशेष प्रावीण्य मिळून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी
येस मराठी घेऊन येत आहे 12वी नंतर काय हा आपला विशेष कार्यक्रम. या विशेष कार्यक्रमात करिअरपर मार्गदर्शन चर्चासत्राचे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमात 12वीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील विशेष प्रावीण्य व 85% वरील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपले गुणपत्रक व फोटो खालील दिलेल्या नंबरवर पाठवावे. तसेच आपला संपर्क क्रमांकही पाठवावा ही विनंती. नमस्कार. आज आपण आढावा मतदारसंघाचा या विशेष कार्यक्रमात नांदगाव तालुक्यात आलेलो आहोत. इथले सामान्य जनतेचे प्रश्न तसेच समस्या आणि एकंदरीत संपूर्ण विचार त्यांचे जाणून घेणार आहोत. हे आहे नांदगाव तालुक्याचं बस स्थानक आणि इथे बरेच प्रवासी आणि सामान्य नागरिक जमलेले आहे. त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊयात. नमस्कार बाबा, कुठून आलात आपण? आम्ही नांदगावला आलो. कुठले आहेत आणि तुम्ही? पळशीचे. तुमच्या पक्षामध्ये कोण उभे आहेत सध्या? उमेदवारी कोण करताय मतदानासाठी? आम्हाला काय माहिती नाही तेवढं. कोणाला मत द्याल? पण आम्ही मोदीला देणार आहे. मोदीला देणार आहे. काय करता तुम्ही? आम्ही शेती काम करतो. काय पिकतंय शेतात? काय आहे, बाजरी, भुईमुग, कपाशी. आपले कपाशी भुईमुग आणि बाजरी राहते आमची. बाजारभाव मिळतोय तुमच्या पिकांना? हा, नाही देत भाव नाही देत. आणि पाणी आहे का तुमच्याकडे? पाणी प्यायला सुद्धा पाणी नाही, चिमणीला पाणी नाही बाई. आम्ही विकत पाणी पिऊ राहिलो. 100 रुपये टाकी पिऊ राहिलो पाण्याची. हा, पाणीच नाही आम्हाला. मोदींना मत का देणार? आता तो म्हणणार म्हणून राहिला तुम्हाला पाईपलाईन करून देतो, पाईपलाईन करून देतो म्हणे प्यायला पाणी. मग आता कराय का खोटे काय म्हणावं? मागील 10 वर्ष मोदी सरकारच होते, त्यांनी तोपर्यंत पाईपलाईन तुमच्याकडे आणली नाही. आता काहीच नाही केलं त्यांनी. आता म्हणून राहिला. तरी पण त्यांना मतदान करायचं नाही. मग आता ज्यांनी पाणी पाजलं त्याला करू. हा, ज्यांनी पाणी पाजलं त्याला मतदान करणार आम्ही. जळगाव चोंडी. कुठे जाताय? नांदगाव. काय नांदगावात आलात तुम्ही? हा, बाहेर जायचंय. काय नाव आपलं? दिनकर आहे. तुमच्या परिसरात कोण उभं आहे उमेदवारीसाठी मतदानासाठी? उभे कोणी असं? आमचे मोदीचे दुसरं कोण राहणार आहे? मतदान कोणाला करणार? मोदीलाच करणार. करायचं. मग चांगलं झालं. 10 वर्षापासून काहीतरी चालू आहे ना. फक्त प्या पाणी नाहीये. हो, राशन फुकट भेटत. अजून काय पाहिजे? काय व्यवसाय करता आपण? शेती करता? शेती. काय पिकतंय शेतात? गहू, बाजरी, कांदे. भाव मिळतोय तुमच्या उत्पादकांना? भाऊ काही नाही कांद्याला. चालले असेच. आणि मग आता हे पक्षांतर होतंय, प्रत्येक पक्षातले इकडे तिकडे जात आहेत, त्यासाठी काय सांगा? आता काय सांगणार आहे आपण? आता मोदी सरकारांना जर मत दिलं तर तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील का? तुमच्या बाजारभावाला भाव मिळेल? तुम्ही आलं तर पाहिजेच. हो, पण मागील 10 वर्षात पण मोदी सरकारच होतं. हा, होतं ना. मग तरी तुमच्या कांद्यांना भाव नाहीये. पण काय सांगाल? आता का बरं नाही हे कळत नाही ना. आधी होते पण आता का कळत नाही. 10 वर्षात त्यांनी काहीच केलं नाहीये म्हणजे शेतकऱ्यांसाठी, तर मग आता करतील का यापुढे? हो, आता काय होतं ते शेवटचा चॅनल्स. काहीच केलं नाही शेतकऱ्याला. तरी पण कोणाला करायचं? आम्ही नाही करणार. नाही करणार. कोणाला मतदान करणार तुम्ही? कोणाला मतदान करणार? दुसरे पाहू आम्ही. शरद पवार असो कुणी असो. शरद पवार. शरद पवार आणि ठाकरेंची शिवसेना अशी आहे. आघाडीला चालेल. शरद पवार 70 वर्ष सत्तेत होते आणि मग काय झालं एकंदरीत? काही नाही, जे केलं ते चांगलंच केलं. शेतकऱ्यांसाठी त्यांनी कामे केली, योजना. इथे आपल्याला एक व्यावसायिक भेटलेले आहे, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. नमस्कार सर, काय नाव? संतोष गुप्ता. काय करता आपण? माझा छोटासा व्यवसाय आहे आणि मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा तालुका प्रमुख आहे. एकंदरीत नांदगाव तालुक्यात कुठल्या कुठल्या समस्या आहेत काय? या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकसभेच्या दृष्टिकोनातून या विद्यमान खासदार भारती पवार साहेब यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने संपर्क ठेवलेला नाहीये. लोकांना विकास निधी दिलेला नाही या भागामध्ये. या भागामध्ये जो रेल्वेचा प्रश्न आहे, अनेक गाड्यांना थांबे जे बंद झाले कोरोना काळामध्ये ते मिळालेले नाहीये. कोरोना काळामध्ये ज्या पद्धतीने लोकांना मदत व्हायला पाहिजे ती झालेली नाहीये. या ज्या मंत्री होत्या याच्या आरोग्य विभागाच्या
त्या संदर्भात या ठिकाणी मनमाड नांदगावला 2 मोठे हॉस्पिटल आहे. ग्रामीण भागामध्ये आत एक हॉस्पिटल आहे, पण कुठल्याही सुविधा किंवा कुठलंही रिन्युलेशन किंवा कुठल्याही नवीन स्टॉक किंवा कुठल्याही चांगल्या पद्धतीने त्यांना मदत झालेली नाही या काळामध्ये. पण कालच्या सभेमध्ये त्यांनी अनेक योजनांचा उल्लेख केलेला आहे, परंतु त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचल्या नाही. नाही पोहोचल्या नाही योजना. हे कसं आहे माहिती का, या ठिकाणी जो मोदी फॅक्टर आहे, तो मोदी फॅक्टर आहे ना, फक्त बोली वचन फॅक्टर आहे. बोली वचन देण्याचं काम यांच्याकडून चाललेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू का, यांच्या बरोबर मीडिया आहे आणि मीडिया त्याला उचलून धरतोय मोठ्या प्रमाणामध्ये, त्याच्यामुळेच हा प्रॉब्लेम तयार झालेला आहे. आणि एकंदरीत काय अपेक्षा आहे, बदल घडवावा असं वाटतं? मग बदल घडणारच आहे. आमचे उमेदवार भास्करराव बगरे हे उच्च शिक्षित आहे, अत्यंत चांगल्या पद्धतीने वेळ देणार आहे आणि लोकांची काळजी घेणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की सार्वजनिक जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या यापूर्वी त्यांनी केलेल्या आहे. ते 2 वेळेस पंचायत समितीला, 1 वेळेस जिल्हा परिषदला, अनेक शिक्षकांच्या संस्था आहेत त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत. कुठल्या कुठल्या अपेक्षा आहे येणाऱ्या सरकारकडून, की कुठल्या कुठल्या त्यांनी विकास कामं केली पाहिजे नांदगाव तालुक्यात? सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू की या ठिकाणी नांदगाव तालुक्यामध्ये जवळजवळ 70 ते 80% लोक हे शेती व्यवसायावर अवलंबून आहेत आणि शेती व्यवसायाकडेच या शासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे. तर येणारं सरकार हे शेती व्यवसायाला चांगल्या पद्धतीने मदत करेल किंवा चांगल्या पद्धतीने त्यांचं धोरण राबवेल अशी अपेक्षा यांच्याकडून आहे. तसेच आमच्या ज्या गाडीची समस्या आहे, नांदगावचे मनमाडचे गाड्याचे थांबे काढून घेतलेले, तसेच ग्रामीण भागामध्ये न्याडोंगरी सारख्या ठिकाणी सेवाग्रामला थांबा मिळावा पाहिजे, ही अनेक वर्षापूर्वीची मागणी आहे आणि ते झालं पाहिजे. तसेच सगळ्या तरुणांना रोजगारांचा खूप मोठा प्रश्न आहे आणि मागील वर्षात सांगितलं होतं की 20 लाखांपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध करून देणार आहेत, तर त्याबद्दल काय सांगा? या ठिकाणी मोदी सरकार ज्यावेळेस आलं तर 2 कोटी रोजगार आम्ही वर्षाला उपलब्ध करून देऊ असं मोदी सरकारने सांगितलं होतं. म्हटलं बघितलं की रोजगारामध्ये उपलब्धी व्हायपेक्षा डिमोलेशन झालेले, रोजगार मुलांना मिळत नाहीये, त्यामुळे मुलांचे लग्न सुद्धा होत नाही बऱ्याच ठिकाणी आणि रोजगार मिळत नसल्यामुळे एक अशी समस्या निर्माण झाली की ग्रामीण भागातून जो पूर्वी एक घरातून 3 मुलं होते, तो 2 मुलं नोकरीनिमित्त बाहेर जायचे आणि एक मुलगा शेतीवर काम करायचा. आता शेती पण कमी झालेली ग्रामीण भागामध्ये, ज्याच्याकडे 10 एकर होती त्याच्याकडे 2-3 एकर झालेली, आता 3 12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी तसेच विशेष प्रावीण्य मिळून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी येस मराठी घेऊन येत आहे 12वी नंतर काय, हा आपला विशेष कार्यक्रम. या विशेष कार्यक्रमात करिअरपर मार्गदर्शन चर्चासत्राचे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमात 12वीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील विशेष प्रावीण्य व 85% वरील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपले गुणपत्रक व फोटो खालील दिलेल्या नंबरवर पाठवावे, तसेच आपला संपर्क क्रमांकही पाठवावा ही विनंती. शेतीचा प्रश्न निघालेला आहे. अनेक आढावा घेतला त्यानंतर आम्हाला कळलंय की शेतीचा खूप मोठा प्रश्न आहे. त्यांच्या उत्पादकांना भाव मिळत नाहीये आणि शिवाय पाण्याच्या समस्येवर अवलंबून जर म्हणायला गेलं तर पाणी नसल्यामुळे पिकही घेता येत नाही. तर या 2 गोष्टी आहेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? या ठिकाणी शेतीच्या बाबतीतही मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झालेलं आहे या सरकारचं. शेतकऱ्यांच्या ज्या वस्तू शेतीसाठी लागतात त्यावर मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेले आहेत दर आणि कर सुद्धा वाढवण्यात आहे. 18% GST शेती उत्पादनावर आहे. तसेच सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू की या ठिकाणी आपण बघितले की कांदा जेव्हा निर्यात करण्यासारखा होता तेव्हा या सरकारने निर्यातीचं धोरण घेतलं नाही. टमाटरच्या बाबतीमध्ये टमाटा ज्यावेळेस इथं भाव वाढून मिळत होता त्यावेळेस टमाटा हा नेपाळहून बोलवण्यात आला. कापसाच्या बाबतीमध्ये कापसाला चांगला भाव मिळत होता त्यावेळेस कापूस ऑस्ट्रेलियाहून बोलवण्यात आला. अत्यंत चुकीचं धोरण आणि शेतीला 6,000 रुपये शेतकऱ्याला वर्षाला दिले तर काय सांगाल? या ठिकाणी शेतकरी हा आपल्या टॅक्सच्या माध्यमातून म्हणजे शेतकरी जे शेतीचं उत्पादन शेतीला लागणारे साहित्य घेतो ते 1 लाख आणि 1.5 लाखाच्या बरोबरी घेत असतो आणि त्याच्यामध्ये 18% GST म्हणजे शेतकरी शासनाला 24,000 रुपये वर्षाला देतोय आणि त्याच्यातून 6,000 दिले तर काय मोठी बात आहे का? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हे फसवं सरकार आहे आणि शेतकऱ्यांना सातत्याने भूलथापा देऊन हे सरकार चालवलं जात आहे आणि यापुढे शेतकरी यांच्या भूलथापाला आघाडी पडणार नाही अशी ग्रामीण भागातली परिस्थिती आहे सध्याची.
सुरुवातीला तुम्ही तुमची राजकीय पार्श्वभूमी सांगितलेली आहे. तर तुम्ही काँग्रेस सोबत आहात का, राष्ट्रवादी सोबत आहात का, एकंदरीत बगरे सरांना कितपत पाठिंबा आहे? या ठिकाणी आमची सेनेची ताकद फार मोठ्या प्रमाणात आहे नांदगाव तालुक्यामध्ये, आणि सर्व ताकद, सर्व शक्तीनिशी, सर्व कार्यकर्ते, सर्व शक्तीनिशी बगरे सरांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवाराचे, महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या मागे आहे. आमच्या उद्धव साहेब ठाकरेंचा तसा आदेश आहे. आमचे जिल्हा प्रमुख गणेश भाऊ धात्रक साहेब हे सुद्धा गावोगावी फिरून कार्यकर्त्यांना भेटून तसेच मतदारांना भेटून चांगल्या पद्धतीने प्रचारात आघाडी घेत आहे. इथले आमदार होते सुहास कांदे, ते दुसऱ्या पक्षात त्यांनी पक्षांतर केले, मग त्याबद्दल काय सांगाल? कसं आहे, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, हा फार जुना विषय झालेला आहे आणि त्यांना जाऊन बरेच दिवस झालेले, त्याबद्दल मी काय बोलणार नाही. मात्र त्यांच्या जाण्याने आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना संघटनेने वरची पद दिले आणि आमच्या सारख्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळालेला आहे. आणि आम्ही पण यामुळे नक्की मतांवर कुठे परिणाम होऊ शकतो, मत विभागली जाऊ शकते? या ठिकाणी सर्व जुने जाणते शिवसैनिक आणि शिवसेना मानणारे सगळे शिवसेना आणि महाविकास आघाडी असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही. उलट या ठिकाणी मताधिक्यच मिळेल अशी मी ग्वाही देतो. आणि साधारणतः बगरे सर यांचा इथला प्रतिसाद कसा आहे, त्यांना कितपत प्रतिसाद आहे आणि काय झाले? अत्यंत चांगला प्रतिसाद आहे. लोक उत्स्फूर्तपणे येत आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की बगरे सर हे 64 गावांचा दौरा केला यांनी, आणि 64 गावांचा दौरा केल्यावर एक उत्स्फूर्त असा पाठिंबा प्रत्येक गावोगावातून त्यांना मिळतोय. आणि गावोगावातून मिळत असताना आम्हाला याची खात्री आहे की या ठिकाणी बगरे सरांना एक चांगल्या पद्धतीचं मताधिक्य मिळेल. आणि एकंदरीत काय वातावरण राहील निवडणुकीतलं, बगरे सरांच्या बाबतीत असेल किंवा महायुतीच्या बाबतीत असेल, एकंदरीत काय परिस्थिती राहील? एकदम चांगली परिस्थिती आहे आणि उत्स्फूर्त परिस्थिती आहे. यापूर्वी आम्ही अनेक निवडणुका लढवल्या आणि एखाद्या निवडणुकीलाच आम्हाला असं वाटतं की उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा, मतदार राजाचा आहे, आणि तीच परिस्थिती आजची आहे. उत्स्फूर्त असा प्रतिसाद मतदारांचा आहे आणि त्या प्रतिसादाच्या बळावर आम्ही सांगतो की एक चांगल्या पद्धतीचं मताधिक्य, निर्णायक मताधिक्य नांदगाव तालुक्यातून बगरे सरांना मिळेल. धन्यवाद सर संपूर्ण तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आणि एकंदरीत तुमच्या संपूर्ण सखोल माहितीबद्दल धन्यवाद. काय एकंदरीत समस्या आहे नांदगाव मध्ये आणि काय सांगाल? एकंदरीत समस्या तर भरपूर आहे. पाणी प्रश्न आहे, अजून काही आहे, मेन तर मूळ पाणी प्रश्न आहे. पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदारांनी काही प्रयत्न केले? आता खासदार आता ज्यावेळेस खासदार निवडून येतील तर करतीलच. याआधी जे सरकार होतं त्या सरकारमधले जे खासदार होते, पदाधिकारी होते, त्यांनी नांदगावच्या पाणी प्रश्नावर काही उपाय काढला का? नाही, अजून तर काय नाही. काय सांगाल, कुठलं सरकार यावं असं वाटतं? मोदी सरकार. मोदी सरकारच का यावं असं वाटतं? काय कामावरती डिपेंड आहे मॅडम, जसं काम तसं सरकार. पण गेली 10 वर्ष मोदी सरकारच आहे आणि एकंदरीत नागरिकांचा प्रचंड आक्रोश आहे. त्यांनी कुठली कामं केली नाही असं नागरिकांचं म्हणणं, तुम्ही काय सांगाल? तुम्ही बघा ना कामं केली का नाही, सरळ दिसतं ना कामं, लोकांना दिसतंय कामं, पण मग आता काय दिशा बोलू होती. शेतकरी प्रचंड नाराज आहे, काय सांगाल? शेतकऱ्यावरती काय सांगू, ते तर खरोखर नाराज आहे. होईल त्यांचा बी प्रश्न सुटेल, मग कुठलं सरकार, मंत्र्यांनी त्यांचा प्रश्न सोडावा असं आमचं म्हणणं आहे. मग एकंदरीत कुठलं सरकार यावं असं वाटतं? मोदी सरकार. मोदी सरकार जर आलं तर प्रश्न सुटतील. अजूनही काही नागरिक आहे, त्यांना आपण विचारूयात. नमस्कार सर, काय नाव आपलं? जाहीर सौदागर नाव आहे माझं. आपण कुठून आलात? नाही, मी इथेच राहतो. नांदगाव मध्ये राहतात. काय सांगाल नांदगाव बद्दल, एकंदरीत कुठल्या समस्या आहेत? नांदगाव मध्ये तर भरपूर समस्या आहे. ते भुयारी मार्गाची समस्या आहे, परत काही लोक शेतकऱ्यांच्या समस्या आहे. कोणाचं सरकार यावं असं वाटतं? सरकार तर आता शरद पवार साहेबांची, उद्धव साहेबांची येईल असं सांगतायत, असं म्हणतायत. ठाम विश्वास आहे येईल असं? नाही, विश्वास आहे येणारच, ती सरकार येणार, तुतारी येईल. आणि तुम्ही आता समस्या सांगितल्या, तर मग खासदारांनी या समस्यावर तोडगा काढला का? नाही काढला. आम्ही कितीक वेळेस सांगितलंय भुयारी मार्गाचा मार्गी लावा, येत आहे ते बी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं त्यांनी. तुम्ही भेट दिली होती खासदारांना? निवेदन दिले होते आम्ही भेटून.
मग खासदारांनी काही दखल घेतली नाही? नाही, काहीच दखल घेतली नाही. खासदार नांदगाव मध्ये आला होता का? नाही, येतात ते नांदगावला, फक्त धावती भेट देऊन निघून जातात. पण जे काम झालं पाहिजे ते झालंच नाही त्यांच्याकडून. नांदगाव मधून भरघोस मतांनी विजयी हो असं त्या म्हणतात, काय सांगाल? ते तर 4 तारखेलाच कळलं कोण निवडून येतो. एकंदरीत समस्यांवर तोडगा निघावा, परिस्थिती सुधारावी यासाठी कुठलं सरकार योग्य आहे? योग्य सरकार तर इंडिया आघाडीचे आता आली. त्यांचंच विजन बरोबर आहे. जाती धर्माच्या पलीकडे ते ना सगळ्यांना विकासाच्या बाबतीत बोलतात. त्यांचं विजन चांगलं आहे आणि त्यांच्या इकडे पोझिशन बी चांगली आहे. सुहास कांदेंनी पक्षांतर केलं, काय सांगाल? तर त्यांचा वैयक्तिक मत आहे, त्यांचं वैयक्तिक काम आहे. आपण त्याच्या बाबतीत काही नाही म्हणू शकत. ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. नमस्कार बाबा, काय नाव आपलं? सुभाष घोटेकर, कुठून आलात आपण? चांदोरा. काय तुमच्या परिसरात काय कुठल्या कुठल्या समस्या आहेत? काय समस्या आता आम्हाला कांद्याला भाव मिळावा. हा, बीजेपीच्या. हा, तर कांद्याला भाव मिळावा असं हा. अपेक्षा आहे. शेती करता तुम्ही? शेती करता. काय पिकतं शेतात? कांदे, बाजरी, मक्का. मग कांदा निर्यात बंदी झाली तेव्हा भारतीयांनी काही प्रयत्न केले का? मग केले होते ना प्रयत्न, केले होते. हा, केले होते. मग तरी पण कांदा निर्यात बंदी उठवली नव्हती. चालायचं जेवढी उठल तेवढी. हा, थोडं हळूहळू. काय सांगताय? हा, बोला. म्हटलं हा, 2 टाइमला आपलं पवार, आपली भारतीबाई पवार आली, हा. ती एवढं तिला आरोग्य खातं देऊन बी तिने दवाखान्याची सोय केली नाही. हा. आम्ही शेतकरी, मी शेतकरी आहे. कांद्याचे हाल आम्हाला एकराला जवळ 40-50 हजार रुपये लागतात. त्यांनी 1600-1700 विकले जातात. ती नोकरी चालू घ्यायचं नोकरी. 12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी तसेच विशेष प्रावीण्य मिळून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी येस मराठी घेऊन येत आहे 12वी नंतर काय, हा आपला विशेष कार्यक्रम. या विशेष कार्यक्रमात करिअर पर मार्गदर्शन चर्चासत्राचे आयोजन केलेले आहेत. या कार्यक्रमात 12वीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील विशेष प्रावीण्य व 85% वरील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपले गुणपत्रक व फोटो खालील दिलेल्या नंबरवर पाठवावे. तसेच आपला संपर्क क्रमांकही पाठवावा ही विनंती. 90 रुपये क्विंटल कांदे विकली मी. कशाला ती आज 700 गेले आणि कशाला ती काय सांगा? भारती पवारच येणार आहे आता परत. भारती पवार हा. तुतारी चालली आहे, तुतारी. तुतारीचे उमेदवार कोण आहे? मुरलीधर बगरे. भास्कर भगरे. भास्कर बगरे. हा. अजून आणि शेतकऱ्याला 6,000 मिळतात वर्षाला, काय सांगा? अहो 6,000 मिळतात वर्षाला. आता आमची जीएसटी कापूनच आमचे पैसे आम्हाला झाले. त्याच्यात काय विशेष आमचे सत्ता केला मी, माझ्या गावात सत्ता केला मी. हा, भारती पवारांनी कुठली कुठली कामं केली आहेत? त्यांनी बरेच कामं केले ना. बरीच म्हणजे कुठली कामं? रेल्वे गाड्या थांबा दिला. पण तिकडे तर म्हणतात की थांबे कमी केले म्हणून. लोक काही म्हणतील आज, त्यांच्या कुठे धरून चालायचं. अजून काय सांगाल बाबा? काय आम्हाला बदल पाहिजे. हा, बदल पाहिजे. हो, मी खेड्यावरच आहे, इथला जवळच खेड आहे, साकुरा पांजण म्हणून. आम्हाला बदल पाहिजे. आम्हाला भारती पवार नको. मग कोणाला मदत? आम्ही भास्कर बगरे, तुतारी, शरद. केंद्रात कोणाचं सरकार पाहिजे? का ते नकोच, बदल पाहिजे. मोदी साहेबांचं नकोच, बदल पाहिजे. कोणी बी बदल पाहिजे शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी. काय आमचं हे कांद्यांना भाव नाही, काही नाही. बाकीचा दुसरा नेताच नाहीये मोदी शिवाय सरकारला. मोदी शिवाय दुसरा नेताच नाही पंतप्रधान लायकीचा. पण मागील 10 वर्ष मोदी सरकार होतं. बरेच कामं केले ना त्यांनी. पाकिस्तानला बरेच कामं केले ना त्यांनी. पण मग काँग्रेसने इतक्या वर्ष राज्य चालवलं, 10 वर्ष. 60 वर्ष गेले काँग्रेसच्या काळात. काय केलं तुम्हाला सांगा ना त्यांनी 60 वर्षात? गेलं तेव्हा थोडा नॉर्मल दुष्काळ पडला तरी पैसे दिले पाटील, तरी पैसे दिले. रेल्वेचा प्रश्न जो आहे, रेल्वे नांदगाव मध्ये कुणी आणली, कुठल्या सरकार? भारती पवारनी आणले ना. हा, काय सांगाल? 1 लाख रुपये कांद्याला खर्च केलं, 700 रुपये कांदे गेले. आज किती? 700 रुपये. 50 हजाराचे कांदे झाले, 1.5 लाख रुपये खर्च केलं. काय भरपाई दिली नांदगाव तालुक्याने? त्याचं काय दिलं का? मालेगाव तालुका, येवला तालुका, चाळीसगाव तालुका यांना कर्जमाफी केलं. काय काय केलं? नांदगाव मध्ये काय केलं? दुष्काळ असून म्हणा आता घरी बसा म्हणा. शेवट म्हातारा झाले म्हणा, वया झाल्या तुमच्या, घरी बसा.
पण त्यांनी अनेक शेतकऱ्यांसाठी कांद्यासाठी प्रकल्प आणले असं त्यांनी कालच्या भाषणात सांगितले. काय सांगाल? कालच्या भाषणात आमच्यापर्यंत पोहोचलं नाही तर आम्ही काय सांगणार आहे त्याला? पोहोचल तेव्हा सांगू ना. अनेक योजना शेतकऱ्यांसाठी आणलेल्या आहेत असं त्या अशा बावळ्या त्यांच्या 5 वर्षापासून चालू आहे. जाऊ दे मर्द्या. काय 6,000 रुपये शेतकऱ्यांना देतात. काय सांगाल? हा? 6,000 रुपये वर्षाला शेतकऱ्याला दिले जातात. ते देतील तेव्हा सांगू आम्हाला दिले म्हणून. आज काय नाही भरोसा. तुम्हाला मिळाले नाही 6,000 रुपये? आम्हाला भरोसा नाही. तुम्ही शेतकरी आहात मग तुम्हाला मिळाले नाही 6,000 रुपये? आम्हाला आलेच नाही. काय पिकते शेतात? हो काहींना आले काहींना नाही आले. आले नाही 2,000 रुपये तर काय मला काय पण होऊन जाईल. पण काहीच दिलं नाही. काय समस्या आहे नांदगाव तालुक्यात आणि एकंदरीत महायुतीकडून बोललं जाते, महाविकास आघाडीकडून बोललं जाते, प्रत्येकाची बाजू मांडली जाते. तुम्ही काय सांगाल? मी तर म्हणाल की मोदी साहेबांना आपण भरभरून मतदान दिलं पाहिजे या मतासाठी. त्याचं कारण असं आहे, आज ताई आरोग्यमंत्री होत्या. आरोग्यमंत्री असल्यामुळे त्यांनी या मतदारसंघात त्यांचं दुर्लक्ष झालं, परंतु संपूर्ण भारतामध्ये त्या फिरत होत्या. आणि आज तसं पाहिलं तर नांदगावचे विद्यमान मान्य आमदार सुहास अण्णाजी कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव तालुक्याचा झपाट्याने आणि जोरात विकास झालेला आहे. पण त्यांनी पक्षांतर केलं. काय सांगाल? पक्षांतर कसं म्हणता येईल आता? पक्षांतर कसं? जर आम्ही युतीमध्ये काम करतो आहोत तर पक्षांतर कसं म्हणते? याआधी युती नव्हती, युती आता झाली आहे, तर काय सांगाल? युती म्हणजे शिंदे साहेबांनी आणि मोदी साहेबांनी युती केली ना. मग आम्ही सत्तेसाठी आणि लोकांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी, म्हणजे जे लोक आता आपण नकली शिवसेना म्हणतायत स्वतः मोदीजी, तर ती नकली होती आणि आमची ओरिजिनल होती, म्हणून आम्ही मोदी साहेबांचे हात बळकट करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही म्हटलं की आमच्या तालुक्याकडे दुर्लक्ष झालं आहे काही कारणास्तव. दुर्लक्ष झालंच नाही. नाही, माझं म्हणणं आहे की मान्य भारतीताई, नामदार भारतीताई या आरोग्यमंत्री होत्या. आरोग्यमंत्री असल्या कारणानं त्यांना संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये फिरावं लागत होतं कोरोनाच्या काळात देखील. त्यामुळे थोडस दुर्लक्ष जरी झालं तर आमच्या विद्यमान आमदारांनी पूर्ण नांदगाव तालुक्याचा जबरदस्त. पण मग त्या मंत्री होत्या म्हणून कदाचित या तालुक्याकडे दुर्लक्ष झालं, पण यापुढे या तालुक्याकडे लक्ष देतील का असं वाटतं? नक्की 100% मोदी होतो मुमकिन आहे. आणि आरोग्यमंत्री होत्या तेव्हा कुठल्या आरोग्य आरोग्याच्या सुविधा मोठमोठ्या, आपण जे इंजेक्शन आहे ते मोठ्या प्रमाणात आमच्या सरकारी दवाखान्यामध्ये उपलब्ध केले त्यांनी. संपूर्ण नाशिक जिल्ह्याला ऑक्सिजन दिले, हे दिलं सगळं. पण आता ते ज्येष्ठ नागरिक होते त्यांनी सांगितलं की कुठल्याही सुविधा इथे आलेल्या नाही. संपूर्ण सुविधा या आमदार साहेबांच्या माध्यमातून मान्य सुहास अण्णा कांदे हे जबरदस्त असं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या माध्यमातून संपूर्ण नांदगाव तालुक्याचा विकास हा होतच आहे आणि त्याचबरोबर ते ताई साहेबांची सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत घेतीलच. नमस्कार सर, काय नाव आपलं? मनोज चोपडे, कुठून आलात आपण? नांदगाव. काय सांगाल एकंदरीत नांदगावची परिस्थिती बद्दल? नांदगावची परिस्थिती एकदम खराब आहे. सलग नांदगाव तालुका हा दुष्काळामध्ये असल्या कारणाने तिथले लोकप्रतिनिधी, खासदार आता भारतीताई पवार आहे त्या निष्क्रिय ठरलेल्या आहेत. त्या केंद्रातलं आरोग्यमंत्री पद त्यांनी भूषवलं जरी असलं तर मतदारसंघाची आरोग्य व्यवस्था ही कोलमडलेली, ढासळलेली आहे. कुठली आरोग्य व्यवस्था इथे उपलब्ध? रुग्णालय आज आपल्या जिल्ह्याचं मोठं रुग्णालय नाशिकचं आहे, तर त्यांनी अशी काही सुविधा केल्या हे महत्वाचं आहे. आणि जर तुम्ही आदिवासी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात तर तुम्ही आदिवासीयांच्या सदरामध्ये काय भूमिका घेतली? कुठले कामं केले? असा विषय. आणि या देशामध्ये जर तुम्ही आदिवासी मतदारसंघाच्या मध्ये तुम्ही राहून जर आदिवासींचे, दलित, आदिवासी, कष्टकऱ्यांचे प्रश्न संसदेमध्ये मांडू शकत नाही, त्रिपुरामध्ये आपलं त्याच्या मणिपूरमध्ये एवढा आदिवासी महिलांच्या वर एवढा मोठा अन्याय अत्याचार होतो आणि संसदेमध्ये जर तुम्ही आदिवासी महिलांच्या संदर्भात भूमिका मांडत नाही तर हा तुमचा नैतिक पराभव तुम्ही स्वीकारला पाहिजे. आणि ही नांदगाव तालुक्याची, ह्या मतदारसंघाची, दिंडोरी मतदारसंघाची जनताच ही यांना लोकशाही पद्धतीने उत्तर देणार आहे. आणि खऱ्या अर्थानं दलित, कष्टकरी, आदिवासी, शेतकरी बदल घडवावा असं वाटतं का? 100% बदल घडणार आहे. कुठलं सरकार यावं असं वाटतं? ही आता हे काँग्रेस इंडिया सरकार, इंडिया आघाडीचं सरकार येणार आहे. आणि हे सरकार जे आहे, मोदी प्रणित जे सरकार आहे ते निष्क्रिय सरकार ठरलेलं आहे. दलित, आदिवासी, कष्टकरी, शेतकरी, त्यानंतर महिलांच्या प्रश्नासंदर्भात त्यांनी भूमिका न घेणं आणि वेळोवेळी फक्त आपल्या पोपटपंची भाषणांनी
तुम्ही एका वेळेस जनतेला चुतिया बनवू शकतात, तुम्ही 10,000 वेळा जनतेला चुतिया बनवू शकत नाही. पण त्यांनी आता कालच्याच भाषणात सांगितलं आहे की अनेक योजना आणलेल्या आहेत नाशिक आणि शेतकऱ्यासाठी. तसेच पूर्ण कांदे प्रश्नावर त्यांनी तोडगा काढलेला आहे. आणि सगळ्यात पहिलं जे योजना आहेत त्या याच नाशिकच्या तालुक्यात आणलेल्या आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल? त्या योजना निष्क्रिय ठरलेल्या आहे. आणि ते जे आता कालच्या सभेमध्ये मोदींनी जे कांद्याच्या संदर्भामध्ये जे बोलले, मग त्यांच्या सभेमध्ये मग कांद्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांनी का बरं विरोध केला त्यांना? जर कांद्याचा एवढा पुळका आहे तर तुम्ही गुजरातच्या कांद्या संदर्भात निर्यात बंदी का उठवली? महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्राच्या याच्यामध्ये काय भूमिका घेतली? आता इलेक्शन तोंडावर आलं म्हणून तुम्ही कांदा प्रश्न संदर्भाला हात घालतायत का? मग आणि त्यांनी असंही विधान केलेलं आहे की मी भरघोस मताने विजयी होईल, तर त्याबद्दल काय सांगाल? नाही, ही लढाई मॅडम जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची आहे. आणि जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राची ही निवडणूक आहे. आणि खऱ्या अर्थानं जनताच, ही जी मायबाप जनताच यांना लोकशाही पद्धतीनं उत्तर देणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना, या देशाच्या प्रत्येक नागरिकांना मताचा अधिकार दिलेला आहे. आणि ते आपल्या मताच्या माध्यमातून या निष्क्रिय सरकारला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आणि हे सरकार हे निष्क्रिय आहे, ही आमची ठाम भूमिका आहे. आढावा मतदारसंघाचा या आपल्या विशेष कार्यक्रमात आपण आलेलो होतो नांदगाव तालुक्यामध्ये. आपल्याला या संपूर्ण आढाव्यामध्ये आपलं विशेष सहकार्य लाभलेलं आहे नांदगाव तालुक्याचे प्रतिनिधी विजय बडोदे यांनी आपल्या या संपूर्ण आढाव्यामध्ये आपल्याला भरघोस असं सहकार्य केलेलं आहे. त्यासाठी सरांचं खूप खूप आभार. थँक्यू सो मच. अशाच प्रकारे ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज युट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.